आज 550 वर्षाहून अधिक काळ जुना आहे। या ठिकाणी संपूर्ण गोव्यातून तसंच महाराष्ट्रातून कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात चैत्र उत्सव, त्यानंतर आषाढी कार्तिक उत्सव, कार्तिक पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक मंडळी येत असतात। आतासुद्धा तुम्ही पाहू शकता की हजारोच्या संख्येने आज सकाळी 2:30 वाजता या ठिकाणी पहिला अभिषेक गोव्याचे आरोग्यमंत्री तसेच संस्थानाचे कार्याध्यक्ष विश्वजित प्रतापसिंग घाणे यांच्या हस्ते झाला आणि त्याच्यानंतर जे भाविकांची रांग आहे ती आतापर्यंत चाललेली आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सकाळच्या वेळेला गुप्तद्वार असतो, त्यामुळे या ठिकाणी कोणी भाविक मंडळी सोवळं प्रदान करून आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊन अभिषेक करू शकतो। त्यामुळे आजही असे भाविक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत जे स्वहस्ते अभिषेक करू इच्छितात, ती मंडळी आलेली आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण गोव्यातून जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही अशी मंडळी या ठिकाणी येतात। काल दशमी होती, काल चातुर्मासाच्या सुरुवातीची शेवटची पालखी पांडुरंगाची झाली, त्यानंतर हा उत्सव आषाढीचा उत्सव सुरू होतो। आज आषाढी एकादशी निमित्ताचा मुक्तद्वार अभिषेक, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर उद्या पण या ठिकाणी द्वादशीचा उत्सव आणि परवा म्हणजे सोमवारी या ठिकाणी गोपाळकाला होतो। 8 वाजता पालखी वाळवंटी तीरावरती पुंडलिकाच्या भेटीला जाते आणि त्यावेळी समस्त भाविक मंडळी पांडुरंगाच्या बरोबर चिखलकाला खेळतात आणि दुपारी इकडं पुन्हा मंदिरात पांडुरंग येतो आणि त्यानंतर संध्याकाळी पावसामध्ये खेळल्यामुळे चिखलामध्ये खेळल्यामुळे किंवा पावसाच्या या भक्तमंडळींना कोणत्याही प्रकारचा आधार होऊ नये म्हणून आयुर्वेदिक काढा देवाला नैवेद्य दाखवून सगळ्या भाविकांना वाटला जातो आणि अशी एक आख्यायिका आहे आणि तो आयुर्वेदिक काढा थंडी वगैरे बरं होण्यासाठी लोकांसाठी खूप उपयोगी पडतो असं म्हणून एक लोकांची मान्यता आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक इथं येतात। आजही सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी वारीच्या स्वरूपामध्ये येत आहेत। स्थित असा आणि अशा या प्राचीन मंदिरांमध्ये मूर्तीचे आज दर्शन घेवपाक लागले। आज असंख्य भाविक भक्त मोठ्या उमेदीन आणि हर्ष उल्हासान पहाटे पासून आज हांगासर येत आसा। या सगळ्या भक्तांचे मनपूर्वक हांगासर स्वागत करता, अभिनंदन करता, आभार व्यक्त करता। आज विठ्ठल भक्त जे पंढरपुरा पावूंक शकना अशें प्रति पंढरपूर अशें मानणारे हे देवस्थान आणि आमच्या गोंयांतलें एक प्राचीन मंदिर जे विठ्ठलाचें मंदिर आसा, अशा ह्या स्थळाचेर आज भक्त मोठ्या आनंदान उत्साहान पायी वारी करून गोंयाच्या वेगवेगळ्या भागांसून ह्या स्थळाचेर येता। आमची चंद्रभागा अशी मानणारी आमची वाळवंटी नदी, ह्या नदीचेर स्नान करून विठ्ठलाचें दर्शन घेतात। आज आमच्या भावीक भक्त जे पंढरपुरा वयता त्याच भक्तांच्या आग्रह आसता। आज आमचे अनेक भक्त जे पंढरपुरा पावूंक शकना ते आज ह्या स्थळार येवन आपले मन मोकळें करता, देवा कडेन प्रार्थना करता। आज ह्या सगळ्या भक्तांचेर आमच्या पांडुरंग विठ्ठलाचे आशिर्वाद खंडीत लाभचे अशें हांव प्रार्थना करता। आज देवाच्या आशिर्वादान लोकांच्या मनान देवा विशीं भक्तिभाव इतलो वाडलेलो आसा की पायी वारी करून पंढरपुरा वचणारे लोक असंख्य असे लोक, लाखो लोक आज ह्या देवाच्या आशिर्वादान ह्या भक्ती मार्गाचेर लाभलेले आसा। तशेंच अनेक आमचे युवक युवती ह्या भक्ती मार्गार लागून आमच्या पांडुरंगाच्या दर्शना खातीर पायी वारी करून हांगा येतात। तशीच ही देवाची अपरंपार माया ह्या सगळ्या जनांचेर लाभत रावची आनी देवान ह्या सगळ्या जनांक आपले भक्तीचे आशिर्वाद खंडीत दवरचे अशी इच्छा व्यक्त करता। रामकृष्ण। आषाढी एकादशीच्यो समेस्त गोंयकारांक खूप खूप परबी दिता। आषाढी एकादशीच्या निमित्तान गोंयांत मोठ्या प्रमाणात वारी पेडण्यापासून काणकोणपर्यंत पंढरपुरा पावले विठ्ठल रखुमाईचे दर्शन तर सगळ्यांनी घेतलें। पायी चलपी वारी ह्यो खूब वर्सां परंपरेन ह्यो पंढरपुरा वचत आसा। प्रति पंढरपूर वळखपी आमचे विठ्ठलापूर सांखळी हांगासर आशिल्लें विठ्ठलाचें मंदिर हें तशेंच गोंयांत तितकेंच प्रसिद्ध आसा आनी तितकेंच भक्तिमय वातावरणांत हांगासर विठ्ठल रखुमाईचे सगळे उत्सव इन्क्लुडींग आषाढी एकादशी व्हडा उमेदात मनयतात। जांकां पंढरपुरा वचपाक शक्य जायना ते आपली वारी घेवन आमच्या विठ्ठलापुरा सांखळी हांगासर येता। हांव पळयतां सकाळ पासून परिसरांतल्या विविध गांवांतल्यान चालत वारी ही आमच्या विठ्ठलापूर हांगासर येता। हांव त्याय सगळ्या वारकऱ्यांक शुभेच्छा दिता। सकाळी पहाटे पासून विठ्ठल रखुमाईचो दुग्धाभिषेक जलाभिषेक करून ह्या आषाढी एकादशीची सुरवात जाली।
आमचे हांगासले ह्या देवस्थानचे मॅनेजमेंट हे खूब बऱ्या पद्दतीन ह्या कार्यक्रमाचं आयोजन करता. पुराय आमचे बिचोली तालुक्यातले प्रशासन हांगासली वेवस्था खूब बऱ्या पद्दतीन सांबाळटा. हांव पळयतां की मोठ्या उत्साहात आनी खूब मोठी गर्दी आज खंडेता विठ्ठलापूर फाटल्या हांगासर आसा. हांव सगळ्या जाणांक विठ्ठल चरणी नमन करता आनी सगळ्या जाणांक ह्या आषाढी एकादशीच्यो शुभेच्छा दिता. देव सुख समृद्धी आणि युवकांक आणि बाकी सगळ्या जाणांक सद्बुद्धी देव, जेणे करून आमी म्हणटा की तांचो उज्वल भविष्य आणि देशाच्या उज्वल भविष्या खातीर आयची युवा शक्ती ही भक्तिमय संस्कृतमय वातावरणांतल्यान ज्या पद्दतीन हांगासर सहभागी जाल्या त्याच भक्तिमय आणि संस्कृतीमय वातावरणांतल्यान आपलें उज्वल भविष्य आणि देशाचें उज्वल भविष्य घडोवपा खातीर हिंदू संस्कृती आसतली, बाकीच्या धर्माची संस्कृती आसतली, तेन्नाय तांच्यांनी बी ह्याच पद्दतीन संस्कृतीचें जतन करून आपल्या भविष्या खातीर आणि देशाच्या भविष्या खातीर सगळ्यांनी वांटेकारी जावचें हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल.